दरम्यान एकीकडे हे सगळं वास्तव समोर आलं असताना दीनानाथ रुग्णालयाविरोधातील आंदोलनावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं। डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती। त्यावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कायदा हाती घेऊ नये असं म्हणत मेधा कुलकर्णींनी स्वतःच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना झापलं। आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज द्या असा सल्ला त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना दिला आहे। यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि ते कोणाच संदर्भात घडायला नाही पाहिजे। आम्ही सुद्धा अनेक आंदोलनं केली, विरोधी पक्षात होतो, कटीतटीचा सामना झाला, पण कुणाच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान नाही केलं, कुठल्याच सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा नुकसान नाही केलं। लोकांचे इतके फोन आम्ही अटेंड करतोय ना, तुमच्या वतीने आम्ही सॉरी बोलतोय लोकांना, आम्ही सॉरी म्हणतोय लोकांना। बरं, त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटचा काय दोष आहे? तिथल्या कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे? त्या हॉस्पिटलचा दुरान्वयानेही संबंध दीनानाथशी नाही। माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला आंदोलन जर करायचं असेल तर दीनानाथच्या दारात करा। मुळात अशा संदर्भात एखाद्या कार्यकर्त्या संदर्भात किंवा पदाधिकारी संदर्भात काही आपलं म्हणणं असेल तर ते माध्यमांच्या कडून येणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे। आणि दीनानाथमध्ये जी घटना किंवा दुर्घटना घडली त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाशी मी सुद्धा त्या दिवशी 20-25 मिनिटं बोललो, त्यांची पण पूर्ण बाजू ऐकून घेतली। अनेक वर्षापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, यांच्याशी माझे सगळ्यांचेच चांगले आपले संबंध आहेत। त्या दिवशीची घटना घडल्यानंतर महिला मोर्चानी एखादं आंदोलन करणं मला असं वाटतं हे स्वाभाविक होतं, त्याच्यात काही गैर नाही। दरम्यान मेधा कुलकर्णींनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूया। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये। राजकीय व्यक्तींनी कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं। सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजे, हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल। महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे वापर करण्यास सांगाल अशी आशा असल्याचं मेधा कुलकर्णींनी म्हटलं। नुकसान भरपाई आणि दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची आणि पक्षाची गरिमा वाढेल असंही मला वाटतं। अनुभव नसल्यानं चूक होऊ शकते, पण लक्षात आल्यावर दुरुस्त करणं हे आवश्यक आहे। हा प्रश्न, हा मुद्दा मी सर्वांच्या सतसत विवेक बुद्धीवर सोडत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।